नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वर्क असलेल्या ब्लाउजची, परंतु वर्क तर खूप मोठ्या साईजमध्ये असतं आणि छोटी साईज शिवायला येते म्हणजे 30-32, त्यावेळेस खूप प्रॉब्लेम होतो। अशा वेळेस ब्लाउजचं शिलाई कशी करायची आणि त्याचे गळे कसे व्यवस्थित शिवायचे, जसे आकार आहेत तसे, ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। जसं की मी तुम्हाला मेजरमेंट दाखवलं, 30 साईजचा ब्लाउज आहे आणि गळा तुम्ही इथे पाहत असाल तर अशा पद्धतीने जवळजवळ गळा रुंदी तुम्हाला इथे 3 ते 3.5 इंच रुंद दिसत आहे आणि 30 साईज चेस्टसाठी आपण गळा रुंदी फार तर 2.5 इंचापर्यंत घेऊ शकतो। अशा वेळेस काय करायचं तर अशा पद्धतीने अगोदर जे आपलं रेग्युलर माप आहे 2.5 इंच गळ्याचं ते घ्यायचं आहे आणि मार्किंग करून कटिंग करायचं आहे। ब्लाउज या पद्धतीने ठेवून पाहायचं आहे त्या वर्कच्या ब्लाउजवरती। एक्स्ट्राचं जे काही कापड असेल ते व्यवस्थित साईडने कट करून घ्यायचं आहे। आणि आता हे पहा बाजूला ठेवते आणि हे जे आपण 2.5 इंचाचं फक्त गळ्याच्या बाजूने जे मार्किंग केलेलं आहे ते ठेवायचं आहे आणि बाजूचा जो गळा आहे जसा वर्क केलेला आहे तसाच कट केला आहे, फक्त वरच्या बाजूने जास्त कट नाही करायचा। जे 2.5 इंच मेजरमेंट आहे तिथे कट करून घ्यायचं आहे। तर आता गळा कट करून झालेला आहे, त्यानंतर मी घेतला आहे अस्तर आणि मी आता पहा इथे अस्तर ठेवल्यानंतर इथे पाहत असाल किती अंतर येत आहे। तर आता इथे काय करायचं तर हा जो गळा आहे याच्या आधी सेंटर पॉईंट आणि जो गळ्याचे दोन्हीकडचे 2 पॉईंट आहेत ते व्यवस्थित काढायचे आहेत, म्हणजेच 2.5 इंचाच्या साईडने इथे पहा मी 2 कट दिलेले आहेत। आणि मग हे ब्लाउजचं कापड घ्यायचं आहे आणि जो वर्कचा भाग आहे बरोबर त्याच्या साईडला 1/4 इंच मार्जिन सोडायचं आहे वर्क सोडून आणि मग शिलाई मारायची आहे। कारण वर्कच्या बाजूला मी इथे तुम्ही पाहत असाल कटिंग करताना एक्स्ट्राचं कापड जवळजवळ 1/4 इंचापेक्षाही म्हणजे 1/2 इंच मी सोडलेला आहे। तर वरच्या बाजूने म्हणजे शोल्डरच्या बाजूकडून इथे शिलाई मारताना एकदम जसं नेट सोडलेला आहे तसंच घ्यायचं आहे, पण खालच्या बाजूने तुम्ही अगदी त्या वर्कच्या कडेनेही शिलाई घेऊ शकता, पण इथे वरती जे आहे ते मात्र 2.5 इंचाचं जे आपण शोल्डरचं माप टाकलेलं आहे गळ्याचं तिथपर्यंतच जे मार्किंग आहे त्यावरतीच घ्यायचं आहे आणि मग शिलाई मारून घ्यायची आहे। तर हे पहा शिलाई मारून झाल्यानंतर आता मी साईड शिलाई पण मारून घेत आहे आणि मग साईड शिलाई मारून झाली की एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे। आता तुम्ही म्हणताल की तर तुम्ही गोळा केलं कापड, तर नाही, आपण कटिंग करतानाच त्या पद्धतीने कटिंग केलं, म्हणजे 2.5 इंचाचं मार्जिन घेऊन अस्तरवरती कटिंग केलं आणि तेच 2.5 इंच आपण हे जे मेन ब्लाउजचं कापड आहे नेटचं त्यावरतीही कवर केलं, म्हणजे जे मार्किंग केलेलं होतं त्यावरती शिलाई मारलेली आहे आणि नंतर साईडने पूर्ण कपड्याला शिलाई मारून घेतली आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घेतले। आता इथे पहा मी गळ्याचाही मधला भाग कट केलेला आहे। आता इथे तुम्ही कॅनव्हास वापरू शकता किंवा मग अस्तर पलटी करूनही करू शकता, पण ते कधी ज्यावेळेस जाड ब्लाउजचं कापड असेल, हे नेट आहे तर इथे आपण काय करायचं आहे, मी कॅनव्हासही वापरणार नाही आणि अस्तरही वापरणार नाही, तर आपल्याकडे जे अस्तर आहे उरलेलं त्याचंच मी या पद्धतीने अशा जवळजवळ 1.5 इंच उंचीच्या तिरकस पट्ट्या काढून घेणार आहे। इथे पाहत असाल तुम्ही मोजून घ्या। आता मला ती अंदाजे सवय आहे त्यामुळे मी इथे तुम्हाला मेजरमेंट दाखवत नाही, पण मी या जवळजवळ 1.5 इंच रुंदीच्या अशा तिरकस पट्ट्या कट केलेल्या आहेत, त्या एकमेकांवरती व्यवस्थित ठेवून जोडून घ्यायच्या आहेत आणि मग गोट घालून घ्यायचा आहे। तर जोडल्यानंतरही आतला जो भाग आहे तोही एकदा शिलाई करून घ्यायचा, म्हणजे ते व्यवस्थित दाबलं जातं आणि गोट घालताना जाडसर गोट येत नाही। तर आता ही जी गोटपट्टी आहे ही मी सेंटरला फोल्ड करून घेणार आहे। हे पहा सेंटरला फोल्ड केली आहे आणि पूर्ण गळ्याच्या बाजूने ही पट्टी जोडून घ्यायची आहे, जसं आपण ब्लाउजला गोट घालतो त्या पद्धतीने। किंवा तुम्ही कॅनव्हास जर वापरणार असाल तर कॅनव्हास आणि त्यासाठी डबल अस्तर लागेल। कॅनव्हास वरच्या बाजूने ठेवायचं, अस्तर खालच्या बाजूने ठेवायचं आणि शिलाई मारून पलटून घ्यायचं। तर आता मी इथे गोटपट्टीच लावत आहे, तर अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला गोटपट्टी लावून घ्यायची आहे। नंतर छोटे छोटे कट द्यायचे आहेत आणि छोटे छोटे कट दिल्यानंतर जो आकार आहे गळ्याचा दोन्ही इथे पाहत असताल पूर्ण पट्टी मी आतमध्ये दुमडून घेतलेली आहे आणि हिला अशा पद्धतीने अगदी हळूहळू आकार चेंज होणार नाही याची काळजी घेऊन पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्ही इथे ब्लाउजला डबल टिपही देऊन घ्यायची आहे पट्टीवरती।
इथे पहा ब्लाऊज पलटून घेतलेला आहे आणि आतल्या बाजूने जी पट्टी दिसत आहे त्यावरती मी व्यवस्थित शिलाई मारते, म्हणजे ब्लाऊज घातल्यानंतर ती पट्टी बाहेर येणार नाही। अशा पद्धतीने ब्लाऊजचं तर तयार झालेलं आहे। आता रेग्युलर आपण ब्लाऊजला जसं टक्स घालतो त्या पद्धतीने इथं टक्स टाकून घ्यायचे आहेत। त्यासाठी ब्लाऊजचं शिलाई मार्जिन सोडून मध्य काढायचं आहे आणि टक्सचं मार्किंग करून जेवढी तुम्हाला टक्सची उंची हवी आहे तेवढी उंची घेऊन टक्स घ्यायचे आहेत। त्यानंतर रेग्युलर जशी कमरपट्टी जोडतो त्या पद्धतीने कमरपट्टी पण जोडून घ्यायची आहे। आता मी ते 1.25 इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे, एका बाजूने दुमडून घेतलेली आहे। नंतर ही ब्लाऊजचा जो भाग कमरेचा भाग आहे त्यावरती ठेवून घ्यायची आहे आणि ही पट्टी वरच्या बाजूने अगोदर जोडून घ्यायची आहे 1/4 इंच मार्जिन घेऊन। त्यानंतर ही पट्टी पूर्ण आतमध्ये फोल्ड करायची आहे, आतल्या बाजूने सुद्धा एक दाबटीप द्यायची आहे आणि मग ही पूर्ण पट्टी आतमध्ये घ्यायची आहे आणि हिला हात शिलाई केल्यानंतर जो काही आपण 5 नंबरची शिलाई मारलेली आहे ती काढून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्ही ब्लाऊजला मॅचिंग असे लटकन, मॅचिंग अशी नॉड लावून अजून ब्लाऊजची सुंदरता वाढवू शकता। आता हा घागऱ्यावरचा ब्लाऊज आहे, मी तुम्हाला दाखवते। इथं मी लटकन लावणार आहे, त्यासाठी वरच्या बाजूने 3 इंच मार्जिन ठेवत आहे आणि या 3 इंच मार्जिनवरती आपण दोन्ही बाजूने लेस आणि लटकन लावून घेणार आहोत। तर हे अशा पद्धतीने मी लटकन लावून घेतलेले आहे लेसला आणि ही लेस आता आपण हे जे नॉड आहे ती आपण ब्लाऊजला जोडून घ्यायची आहे। त्यानंतर आपण ब्लाऊजचा फायनल लुक पाहणार आहोत। तर मैत्रिणींनो, माझी वर्क असलेल्या ब्लाऊजची कटिंग आणि शिलाईची पद्धत तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगा। आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब न करता जाऊ नका। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आणि इथे तुम्ही फायनल लुक पहा, खूप सुंदर असा ब्लाऊजचं डिझाईन तयार झालेले आहे। चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।